Praise the Lord. देवाला धन्यवाद. It gives me great joy to be in your midst this evening. आज सायंकाळी तुम्हा सर्वांमध्ये येऊन मला खूप आनंद होतो. And I believe God has a great plan for each one of you. आणि माझा असा विश्वास आहे की देवाची तुम्हा प्रत्येकासाठी महान योजना आहे. He will not leave you. He will not forsake you. देव तुम्हाला सोडणार नाही, देव तुम्हाला टाकणार नाही. Just open your heart and receive Him. केवळ आपलं हृदय उघडा, त्याला स्वीकारा. And God will line up the best for you. आणि परमेश्वर तुमच्यासाठी अति उत्तम ते सगळं मांडून ठेवेल. Amen. आमेन. We'll open our Bibles to Job chapter 12 verse 25. योबाचा 12वा अध्याय आणि त्यातलं 25वे वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. Job 12:25. इयोब 12:25. They walk around in the dark and cannot see. They are confused and fall like people who are drunk. योबाचा 12वा अध्याय आणि त्यातलं 25वे वचन. ते प्रकाश नसता अंधारात चाचपतात आणि तो त्यांना मस्त झालेल्यांसारखे झोकांड्या खायला लावतो. Praise God. देवाला धन्यवाद. This is the condition of the world. आज जगाची अवस्था ही बरोबर अशीच आहे. There is no light, आज प्रकाश नाहीये, no direction, काही दिशा नाहीये, just stumbling and confusion. आणि केवळ चाच पडून चालणं आहे आणि गोंधळ आहे, सगळा गोंधळ. Until they look up, आणि ते वर पाहीपर्यंत this condition will continue all their lives. ही जी अवस्था आहे ती आयुष्यभर त्यांच्या जीवनात तशीच राहणार आहे. The people cannot see where they are going. लोकांना आज कळत नाही, दिसत नाही ते कुठे चालले आहेत. Like where there is no fire, जसं जिथे आग नाही, no moon, no stars, just darkness. सूर्य नाही, चंद्र नाही, आग नाही, वीज नाही, What, अंधार. what happens to such a soul? अशा जीवाला काय होतं? There will only be chaos in the world. अशा जीवात किंवा अशा जगात केवळ गोंधळच होणार आहे. Just imagine sun not shining. केवळ विचार करा, सूर्य चमकत नाहीये. What darkness will it be? आणि मग अंधार कसा असेल? निबिड अंधकार ना. सूर्य उगवलाच नाही तर विचार करा कसं What असेल. chaos? किती गोंधळ होईल. People will be bumping into trees, आणि लोक झाडांना आदळतील, bumping into one another. लोक एकमेकांना आदळतील, They'll fall into the hole लोक खड्ड्यात पडतील. like drunk men. पिलेल्या लोकांसारखे झोकांड्या खात नशेत असलेले. Their legs will wobble. त्यांचे पाय लडखडतील, Their head will spin. त्यांचं डोकं गरगरेल. Not because they have drunk wine, अशासाठी नाही की त्यांनी द्राक्षारस किंवा मद्य सेवन केलंय, but because there is no light. पण प्रकाशच नाही, अंधार आहे, दिसत नाही. God says देव बोललाय He is the light. तो प्रकाश आहे. What is light? Light is the truth of God. प्रकाश म्हणजे काय? प्रकाश कोण आहे? प्रकाश म्हणजे देवाचं सत्य आहे. Bible says बायबल the म्हणतं world is full of people who think they are smart. आज संपूर्ण जग अशा लोकांनी भरलंय की ज्या लोकांना असं वाटतं आम्ही स्मार्ट आहोत, आम्ही हुशार आहोत, But they are really lost. पण ते हरवलेले लोक आहेत. They try to lead others, खरं म्हणायला गेलं तर ते हरवलेले आहेत. ते दुसऱ्यांना चालवायचा प्रयत्न करतात, but since they are blind, पण ते स्वतः आंधळे असल्यामुळे they will fall in the ditch and they will take others also into the ditch. ते स्वतः खड्ड्यात पडणार आहेत आणि ते दुसऱ्यांना सुद्धा खड्ड्यातच टाकणार आहेत. And Bible says आणि बायबल म्हणतं this happens when people do not listen to God. असं केव्हा होतं? असं तेव्हा होतं की जेव्हा माणसं देवाचं ऐकतच नाहीत. It's like I don't want the sun. हे असं आहे ना की जणू मला सूर्य नकोच आहे. None can live without the अहो sunlight. पण सूर्यप्रकाशाशिवाय कोणी जगू नाही शकत. तुम्ही असं कसं म्हणता तुम्हाला सूर्य नकोच आहे? In the same way, हे असं. God is light. परमेश्वर प्रकाश आहे. You need Him. तुम्हाला देवाची गरज आहे. Without Him, you cannot survive. देवाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. Many people are trying their own way. आज अनेक माणसं आपल्या स्वतःच्या मार्गाने प्रयत्न They करतात. think I am smart, I am strong. त्यांना असं वाटतं मी स्मार्ट आहे, मी हुशार आहे, मी बलवान आहे. But without the light of God, पण देवाच्या प्रकाशाशिवाय nothing will work on their behalf. काहीच त्यांच्या वतीनं कार्य होणार नाहीये. Because कारण they are lost people. ते हरवलेले लोक आहेत No fire in the heart. आणि हृदयामध्ये त्यांच्या काही आग नाहीये. Just imagine no map and then you are walking in the desert. विचार करा, तुमच्या समोर काही नकाशा नाही आणि तुम्ही चालताय रानात, वाळवंटात. People are stumbling in the dark, आज लोक अंधारात चाचपडतायत. confused, आज लोक गोंधळलेले आहेत. sad, आज लोक दुःखी आहेत. very scared, आज उदा लोक जाम घाबरलेले आहेत. like man in the storm with no shelter. जसं माणूस एखाद्या वादात अडकलेला असतो आणि त्याला कुठेही आधार दिसत नाही, तशी आज लोकांची गत आहे. But Bible says, पण बायबल म्हणतं if you look up, तुम्ही जर वर पाहाल you shall get up. तर वर याल, Because light comes from God. कारण प्रकाश देवाकडून येतो. Light comes from heaven. प्रकाश स्वर्गातून येतो. God's light देवाचा is प्रकाश greater than man's torchlight. कुठल्याही माणसाच्या मशालीपेक्षा मोठा प्रकाश आहे. Because God's light will show you direction. कारण देवाचा प्रकाश तुम्हा लोकांना मार्गदर्शन करेल. God's light will show you the path. देवाचा प्रकाश तुम्हा लोकांना रस्ता दाखवेल. And when people turn to Him, आणि मग जेव्हा माणसं देवाकडे वळतील,
their vision will be clear. त्यांची दृष्टी एकदम स्पष्ट होईल. When your vision is clear, जेव्हा तुमची दृष्टी स्पष्ट असेल then there is no stumbling. मग कुठे अडखळायचा प्रश्न येत नाही. No more stumbling, no more falling. मग तुम्ही अडखळणार नाही, तुम्ही पडणार नाही, कारण तुमच्या डोळ्यांची दृष्टी एकदम लख्ख स्पष्ट आहे. And that's why God calls himself the light of the world. म्हणून तर देव स्वतःला जगाचा प्रकाश म्हणतो. Bible says बायबल म्हणतं in 1 John 1:5, 1 योहान 1:5 God is light परमेश्वर प्रकाश आहे and in him there is no darkness at all. आणि त्या परमेश्वरात अजिबात अंधार नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. In God there is no darkness. देवामध्ये अंधार नाहीये. Amen. आमेन. Look at the young people today. आजकालच्या तरुण मुला मुलींकडे तुम्ही जरा बघा. Their heads are full of noise. आज त्या तरुण मुला मुलींची डोकी आवाजाने गोंधळाने भरलेली आहे. Too many voices. अनेक साऱ्या वाण्या, अनेक सारे आवाज त्यांच्या डोक्यात आहेत. Phone, फोन सारखा वाजतो. screen. सारखं फोनवर बघतायत, नाही तर आयपॅड वर बघतायत, नाही तर लॅपटॉप वर बघतायत. The world says, जग म्हणतं do this, असं कर, be that, तसं बन, do that, असं कर, and then you will succeed. आणि मग तुम्ही यशस्वी व्हाल. असं करा, तसं करा, मग तुम्ही यशस्वी व्हाल. They think too much. ते आजकालची तरुण मुलं मुली फार विचार करतात. They worry too much. जास्तीचाच विचार करतात, टेन्शन घेतात, काळज्या करतात They are tired very soon. आणि फार लवकर दमतात. मग ती मुलं, And their mind is spinning. त्यांचं मन असं घरघरत असतं सारखं. They chase after meaning, but it is all meaningless. अर्थामागे धावतायत, पण सगळं अर्थहीन आहे. They have no purpose in life. त्यांच्या जीवनांना संकल्पच राहिला नाही There is no real torch to light their way. आणि खरा प्रकाशच नाहीये त्यांच्या मार्गाला प्रकाश दाखवायला. अशी अलीकडची तरुण पिढी आहे. Like a young deer running in fog, fast but lost. आणि जसं एखादं तरुण हरिण धुक्यात धावतंय पण हरवलंय. Bible says बायबल in म्हणतं Proverbs 4 verse 19, नीतिसूत्र 4 अध्याय 19 वचन, but ungodly people live in deep darkness. मात्र अभक्तिमान लोक फार गहन अंधारात राहतात. They don't even know what makes them to fall. त्यांना माहितच नाहीये कशामुळे ते पडतायत. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 59 verses 9 and 10, यशा 59, 9 आणि 10 मध्ये we hope for light, आम्ही प्रकाशाची आशा ठेवून आहोत, but all is dark. पण सगळीकडे अंधारच आहे. We walk like blind people. आम्ही आंधळ्या माणसांसारखे चालत आहोत. We stumble in the midday आम्ही चाचपडतोय, भर दुपारी आम्ही अडखळतोय, as though it was darkness. जणू काही सगळा अंधार आणि अंधार आहे. बघितलं तर भर दुपार आहे. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, years back it was much better. अनेक वर्षांपूर्वी मात्र परिस्थिती फार चांगली होती. Life was better. अनेक वर्षांपूर्वी मात्र जीवन सुद्धा फार चांगलं होतं. People used to value God. लोक देवाला किंमत द्यायचे. They used to have fear of God. लोकांमध्ये देवाचे एक भय They असायचे. trusted God. लोक देवावर विश्वास ठेवायचे. But today आज it is मात्र so different. काळ बदलला, माणूस बदलला, People don't want God. सगळं बदललं. आज माणसाला, लोकांना देव नकोय. And see what they are today. आणि बघा मग माणसांची अवस्था आज काय They आहे. are struggling. आज मनुष्य किती संघर्ष करतो बघा. Bible says बायबल म्हणतं in John 3:19, योहानाचा 3 अध्याय 19 वचन, light has come into the world, प्रकाश या जगात आलेला आहे, but the people love darkness पण लोकांना अंधारच फार आवडतोय. instead of loving life. आणि त्या प्रकाशावर, त्या जीवनावर प्रेम करायच्या ऐवजी ते अंधारावर प्रेम करतायत. Why? का? Because their deeds are evil. कारण त्यांची कर्म तेवढी वाईट आहे. Some run from the light. काही लोक प्रकाशापासून लांब पळतात. Why? का? Because it shows their bad light. दाखवतं ना, त्यांची कुकर्म त्या प्रकाशात दिसून येतात, वाईट कर्म प्रकाशात उघडी होतात, म्हणून ती माणसं प्रकाशापासून लांब It पळतात. shows their bad ways. आणि त्यातनं कळून येतं की त्यांचे वाईट मार्ग किती वाईट आहेत. That's why they stay in the dark. म्हणून ते अंधारात राहतात की किसने देखना नहीं, किसी को समझना भी That's नहीं. why they hide from the truth. म्हणून ते सत्यापासून लपतात, पुढे येत नाहीत. But see their lives. पण त्यांची जीवन कधी न्याहाळून They are पहा. struggling. त्यांचे संघर्ष किती, They have no joy. त्यांना आनंद They नाही, have no peace. त्यांच्यात शांती नाही. Fear has gripped their hearts. एवढी भीती त्यांच्या मनात बसलीये की ज्याला सुमार नाही. But Bible says पण बायबल म्हणते in Psalm 27 verse 1, स्तोत्र 27 त्यातलं पहिलं वचन, the Lord gives light परमेश्वर प्रकाश देतो and he keeps me safe. आणि परमेश्वर मला सुरक्षित And ठेवतो, that's why I will not be afraid. म्हणून मी घाबरणार नाही. Praise God. देवाला When धन्यवाद. God steps in your life, जेव्हा देव तुमच्या जीवनात येईल, the darkness breaks. त्याला अंधार तुटून जाईल. The power of darkness has no power over the light. मग अंधाराच्या सामर्थ्याचं प्रकाशावर सामर्थ्य चालत नाही. God doesn't just talk about light. देव फक्त प्रकाशाविषयी गप्पा मारणारा नाही. God is light. देव स्वतः प्रकाश आहे. God himself is light. देव स्वतः हा प्रकाश आहे. And when he enters your life, आणि तो देव जेव्हा तुमच्या जीवनात प्रवेश you करेल, will stop
stumbling in life. तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये अडखळायचे बंद व्हा And you will stand. आणि तुम्ही धडधाकट उभे And राहा. no man can make you to आणि fall. मग काय कुठल्या माणसात हिंमत आहे की तुम्हाला येऊन पाडेल? Praise God. देवाला धन्यवाद. You may be in a dark season now. तुम्ही कदाचित आत्ताला एकदम अंधकारमय अशा ऋतूत असाल, But light is knocking on your door. पण प्रकाश तुमच्या दाराला वाजवत आहे. Are you ready to open it? तुम्ही ते दार उघडायला तयार आहात का? Praise God. देवाला धन्यवाद. Because कारण darkness cannot fix darkness. अंधार अंधाराला दुरुस्त करू शकत नाही. Only light can fix darkness. फक्त प्रकाशच अंधाराला दुरुस्त करू शकतो. Darkness cannot drive out darkness. अंधार अंधाराला घालवू शकत नाही. The more you live in darkness, जेवढं तुम्ही लोक अंधारात जगाल the more you will perish. तेवढं जास्त तुमचा नाश होईल. Only light has the power to drive out darkness. फक्त प्रकाशामध्येच अंधकार काढून लावायचं सामर्थ्य आहे. And my God will not leave you groping. आणि माझा देव तुम्हाला असं चाचपडत सोडणार नाही. He will guide you. माझा देव तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेल. Praise God. देवाला धन्यवाद. You don't need separate light. तुम्हा लोकांना वेगळ्या प्रकाशाची गरज नाही. You need God. तुम्हा लोकांना फक्त देवाची गरज आहे. Because He is the light of life. कारण देव जीवनाचा प्रकाश आहे. देव मिळाला, सगळं मिळालं. Just follow the one who is the light of life. केवळ जो जीवनाचा प्रकाश आहे त्याच्या मागे चाला. Praise God. देवाला धन्यवाद. Your night may be long, कदाचित तुमची रात्र लांब असेल, but your light is coming पण tonight. तुमचा प्रकाश आज रात्री येत आहे. God is ready to shine on your life. देव तुमच्या जीवनावरती प्रकाशमान व्हायला तयार आहे. You are not lost people. तुम्ही हरवलेले लोक नाही. You are just waiting for the light to rise upon your life. तुम्ही केवळ वाट पाहताय की तो प्रकाश तुमच्या जीवनावर उदय पावावा. Some people say, काही लोक म्हणतात, oh God, ओ देवा, hand over the matchstick and I will light the light. मला काडेपेटी myself. दे, मला काडेपेटी दे, मी स्वतः प्रकाश पेटवीन. I can take care of myself. मी स्वतःला सांभाळीन, मी स्वतःला सांभाळू शकतो. God says, I cannot give you a matchlight देव म्हणतो मी तुला काडेपेटी वगैरे देऊ नाही शकत, because कारण I myself am the light. मी स्वतः प्रकाश आहे. Take me in your life. मला तुझ्या जीवनात घे, Take me in your house. मला तुझ्या घरात घे. I will enlighten you. मी तुला प्रकाशमान I will करीन, light up your मी life. तुझं जीवन प्रकाशमान करीन. God Himself is like a matchbox to देव you. स्वतः तुझ्यासाठी काडेपेटी असल्यासारखा आहे. Carry God everywhere, देवाला सगळीकडे घेऊन फिरा, and your light will be enlightened. म्हणजे तुमचा प्रकाश प्रकाशमान होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a young boy बायबल मध्ये एका तरुण मुलाविषयी लिहिलेलं आहे. in Genesis 37. उत्पत्तीचा 37वा अध्याय. His name was Joseph. त्याचं नाव होतं योसेफ. He had big dreams, हा, या योसेफाची स्वप्न फार मोठी होती. dreams that he got from God. योसेफाची स्वप्न त्याला देवाने दिलेली होती. He saw stars bowing down before him, आणि त्यांनी पाहिलं स्वप्नामध्ये की चांदण्या त्याला नमन करतायत, which related to his family. ज्याचा संबंध त्याच्या फॅमिलीशी, त्याच्या परिवाराशी होता. And that is how God was going to exalt him above his family. अशा पद्धतीनं देव योसेफाला त्याच्या कुटुंबियांपेक्षा जास्त वर आणणार होता. But his brothers were jealous of him. पण मग त्याची सख्खी भावंड त्याच्यावर जळायला लागली. They threw him in a dark pit. त्याच्या सख्ख्या भावंडांनी त्याला घेतला आणि एका काळ्या खड्ड्यात टाकला. They wanted him gone. त्याच्या सख्या भावंडांच्या मनात असं आलं की हा भाऊ आम्हाला नकोय, They sold him as a slave. आणि चक्क एखाद्या वस्तूसारखा त्याला त्यांनी गुलाम म्हणून विकला. He was dragged far away from home, आणि योसेफाला घरापासून फरफटत लांब कुठेतरी नेण्यात आलं. far from love. अगदी प्रेमापासून योसेफ लांब गेला. Darkness was all around him. अंधार योसेफाच्या सर्वत्र पसरला. In Egypt, things got worse. मिस्र देशामध्ये योसेफ येऊन पोहोचला आणि तिथे तर गोष्टी अजूनच बिघडल्या. He was lied about. योसेफाविषयीनं खोटं बोलण्यात They आलं, threw him in the prison. त्याच्यावर खोटे आरोप ठेवण्यात आले, त्याला तुरुंगात डांबण्यात He आलं, was chained. आणि मग त्याला साखळ्या पडल्या. He was surrounded by cold walls. त्याच्या अवतीभोवती सगळ्या अशा भिंती पसरलेल्या होत्या थंडगार. He was forgotten by man. सगळे त्याला विसरून गेले. माणसं त्याला विसरली, सखी भावंड त्याला विसरली, आई बाप सगळे विसरले, But God did not forget him. पण देव नाही त्याला विसरला. If you don't forget God, God will not forget you. तुम्ही लोक जर देवाला विसरला नाही तर देव तुम्हाला विसरणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Even in that prison, अगदी त्या तुरुंगात सुद्धा God's light stayed with Joseph. परमेश्वराचा प्रकाश त्या योसेफा संगती राहिला. When we speak about God's light, जेव्हा आपण देवाच्या प्रकाशाविषयी बोलतो, we speak about God's favor. तेव्हा आपण देवाच्या अनुग्रहाविषयी, ज्याला कृपा म्हणतात, त्याविषयी बोलतो. We speak of abundant life. त्याला आपण विपुल, भरपूर, उदंड कृपेविषयी, जीवनाविषयी बोलतो. God gave him favor. देवाने योसेफाला अनुग्रह दिला. God gave him wisdom. देवाने योसेफाला ज्ञान दिले. Even in the prison, he helped others. अगदी तुरुंगात सुद्धा त्याने इतर कैदी माणसांना मदत केली. Even when he was himself in chains,
तो स्वतः साखळदंडात आणि तुरुंगामध्ये कैदी म्हणून असताना he was सुद्धा helping others. तो इतर कैदी लोकांना मदत करत राहिला असा हा योसेफ. And when the time came, आणि मग जेव्हा वेळ आली, that same light opened the doors miraculously. त्याच प्रकाशाने योसेफासाठी चमत्कारिक रीतीनं दार उघडलं. He was taken from the pit to the palace. आणि मग खड्ड्यातनं पार राजाच्या महालापर्यंत तो पोहोचला. That is the kind of elevation only God can give. अशा पद्धतीची उन्नती आणि प्रगती फक्त देवच देऊ शकतो की खड्ड्यातून तो तुरुंगातून तो महाला. Praise God. देवाला धन्यवाद. Joseph became ruler for Pharaoh. आणि मग योसेफ फारो राजाच्या दरबारामध्ये एक मोठा अधिकारी He झाला. became the right hand man of Pharaoh. फारो राजाचा मिस्र देशात, इजिप्त देशात तो उजवा हात झाला. The same brothers who once threw him into darkness, आणि एकेकाळी ज्या त्याच्या सख्या भावंडांनी त्याला अंधारमय अशा खड्ड्यात फेकलं, now they came to him, एक वेळ अशी आली पुढे जाऊन की तीच त्याची भावंड मिस्र देशात त्याच्याकडे आली, completely broken and shattered and hungry. संपूर्णपणे तुटलेली, बर्बाद झालेली आणि भुकेली. Yet तरी Joseph did not hate him. योसेफाने मात्र त्यांचा तिरस्कार केला नाही. Light means you don't hate anybody. प्रकाश म्हणजे आपण कुणाचा तिरस्कार करत नाही. Darkness means you hate everybody. अंधार म्हणजे तुम्ही सगळ्यांचा तिरस्कार करता, तुम्हाला कोणी आवडतच नाही. Bible says बायबल म्हणते in Genesis 50 verse 20, उत्पत्तीचा 50वा अध्याय त्यातलं 20व वचन, Joseph told his brothers, योसेफ आपल्या भावंडांना म्हणाला, you meant it evil for me, बघा तुम्ही लोकांनी माझं वाईट योजलं, but my God meant it for good. पण माझ्या देवाने त्यातूनही माझं चांगलं केलं. Praise God. देवाला धन्यवाद. My God did good for me. माझ्या देवाने त्यातून सुद्धा माझं चांगलं केलंय. Joseph saw it. योसेफाने उघड्या डोळ्यांनी पाहिलं Now that the light is shining upon my life, की आता माझ्या जीवनावरती प्रकाश प्रकाशित झालाय. and that light was following him and showing him the path also. आणि तो प्रकाश आता त्याच्या मागे चालून त्याला मार्ग दाखवत राहिला. Even in the shadows, God's light shines. अगदी छायेत आणि सावलीत सुद्धा देवाचा प्रकाश मात्र प्रकाशित होतो. Even if others throw you into the pit, अगदी इतर माणसांनी तुम्हाला खड्ड्यात जरी फेकलं, even if life seems unfair, आणि आयुष्य जरी तुम्हाला तुमच्यावर अन्याय करत आहे असं वाटलं, even if life seems very cold, जरी तुम्हाला असं वाटलं की माझं जीवन माझ्या प्रित्यर्थ थंडगार पडलंय, my God's light still works. माझ्या देवाचा प्रकाश तरीही काम करतो. My God's light still has power. माझ्या देवाच्या प्रकाशात तरीही सामर्थ्य आहे. My God's light still heals. माझ्या देवाचा प्रकाश तरीही आरोग्य देतो. My God's light still lifts. माझ्या देवाचा प्रकाश तरीही उत्कर्ष देतो. You are not forgotten by God, तुम्ही लोक देवाद्वारे विसरलेले लोक but नाही you are आहात. being formed by तर God. देवाने आज तुम्हा लोकांना शोधून काढलंय. He will change you from glory to glory. देव तुम्हा लोकांना गौरवातून गौरवाकडे बदलणार आहे. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, life comes when you call. जीवन तुमच्याकडे तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही हाक मारता. When you call, then light will come. जेव्हा तुम्ही हाक माराल तेव्हा प्रकाश येईल. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 33 verse 3, इर्म्याचा 33वा अध्याय त्यातलं 3रं वचन, call unto me in the days of your trouble, तुझ्या संकट समयी तू माझ्या नावाचा धावा and कर, I will answer you, आणि मी तुला उत्तर देईन, and I will deliver you. आणि मी तुला सुटका देईन. That is the promise of हे God. देवाने दिलेलं वचन आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God will not force his light. देव त्याचा प्रकाश कुणावर बळजबरीनं पाठवणार He नाही. will wait for people to ask him for देव the light. लोकांची वाट पाहतो की लोकांनी मला मागावं आणि मी त्यांना माझा प्रकाश देईन. When you say, God, I need it. जेव्हा तुम्ही असं म्हणाल की देव बाप्पा मला तुझ्या प्रकाशाची गरज आहे, God, I need you. देव बाप्पा मला तुझी गरज आहे, Then he will answer. मग देव तुम्हाला उत्तर देईल. He will come like the sunrise after the long night. आणि मग अतिशय लांब लचक अशा रात्रीनंतर सूर्योदय बनून देव तुझ्या जवळ येईल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible is the light of life. बायबल जीवनाचा प्रकाश आहे. This church is the light. हे चर्च प्रकाश आहे. Every time you come here, the light will shed in your ज्या heart. दरवेळेला तुम्ही इथे याल तुमच्या हृदयामध्ये प्रकाशच पसरेल. Read the Bible every day. बायबल रोज वाचा. Your darkness will flee away. तुमचा अंधार पळून जाईल. Your fear will flee तुमची away. भीती पळून जाईल. You will be full of light. तुम्ही जीवनाने आणि प्रकाशाने You will भरून never be निघाल. confused. तुम्ही कधीही गोंधळणार नाही. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. Yes, every day I read this Bible. होय, हे बायबल मी रोज वाचतो. That is why I am full of light. म्हणून मी जीवनाने आणि प्रकाशाने भरलेला आहे. That's why I'm not scared. म्हणून मी कुणालाही कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही. That's why I'm not confused. म्हणून मी कधी गोंधळलेला तुम्हा लोकांना दिसणार नाही. Light comes through the word of God. प्रकाश देवाच्या वचनातून येतो. Open the Bible. बायबल उघडा. Even one verse in the Bible is like a torch in the dark cave of your बायबल life. मधलं एक वचन सुद्धा
अंधारमय गुहेत आलेल्या प्रकाशासारखं आहे. Even one word from the Bible बायबल मधला एक शब्द सुद्धा will be like light in your house. प्रकाशासारखा तुमच्या अख्ख्या घरात प्रकाशेल It will guide you every step. आणि प्रत्येक पावलाला तुझ्या मार्गदर्शन करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Darkness came when man left God in the beginning. तुम्हाला माहितीये अंधार कधी आला? जेव्हा प्रारंभी माणसाने देवाला सोडलं तेव्हा अंधार आला. First man and first woman walked in God's light. या जगातला पहिला पुरुष आणि या जगातली पहिली स्त्री प्रकाशातच चालत होती. They had no fear. त्या दोघांमध्ये भीती नव्हती. They had no shame. त्या दोघांना लज्जा अपमान नव्हता They काही. didn't know darkness. त्यांना अंधार माहीतच नव्हता. But they disobeyed God. पण त्या दोघांनी देवाच्या आज्ञा मोडल्या. God had warned them. देवाने त्यांना सूचना दिलेली If you होती. leave me, जर तुम्ही दोघांनी मला सोडलं light also will leave तर you. प्रकाशही तुम्हाला सोडून जाईल. And they sinned against God. परंतु त्यांनी देवाचं न ऐकता देवाविरुद्ध पाप केलं Their light turned into darkness. आणि मग त्यांचा प्रकाश अंधारात बदलला And that darkness spread to all people. आणि तो अंधार संपूर्ण मानव जातीत आला. Through first man Adam and first woman Eve. पहिला पुरुष आदाम आणि पहिली स्त्री हव्वा यांच्याद्वारे. When they had darkness, we all have darkness. त्या दोघांमध्ये तो अंधार आल्यामुळे पुढच्या संपूर्ण मानव जातीत आपल्या सगळ्यांमध्ये तो अंधार आला. Now man gropes like blind man in the cave. आता मनुष्य दोन डोळे असून सुद्धा एखाद्या अंधारमय गुहेमध्ये चाचपडल्यासारखा चाचपडतो. Bible says बायबल म्हणतं in Deuteronomy 28 verse 66, अनुवाद 28वा अध्याय 66 वचन, your life will hang in doubt. तुझं जीवन शंकांवरती लोंबकळत राहील. You will live in fear तू घाबरून घाबरून जगशील night and day दिवस आणि रात्र and never be sure of anything. आणि कधी तुला कुठल्याही गोष्टीची खात्री पटणार नाही. Bible says it. बायबल म्हणतं त्या वचनामध्ये But there is hope. पण आशा आहे. Light is knocking at your door tonight. प्रकाश आज रात्री तुझ्या दाराला वाजवत God आलाय. is still calling you. देव अजूनही तुला हाक मारत आहे. God is still shining his light upon देव you. अजूनही त्याचा प्रकाश तुझ्यावर प्रकाशित करायला तयार आहे. What did God do? देवाने काय केलं? God sent a savior for the whole world. मग देवाने संपूर्ण जगासाठी मानव जातीसाठी तारणारा पाठवला. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. He took the sins of the whole world. येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. Died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. And on the third day he rose again. मेल्या पश्चात येशू तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. Jesus said येशू म्हणाले in John 8:12, योहान 8 अध्याय 12 वचन, I am the light of the world. मी या जगाचा प्रकाश आहे. I am the light of the मी world. या जगाचा प्रकाश आहे. Praise God. देवाला In धन्यवाद. Matthew 11:28, मत्थय 11 अध्याय 28 वचन, Jesus said, येशू म्हणाले come to me, माझ्याकडे या all you labor and are heavy laden. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. Praise God. देवाला धन्यवाद. Tonight you may feel lost. आज रात्री तुम्हाला हरवल्यासारखं वाटत असेल. You may feel afraid. आज रात्री तुम्हाला भीती भीती वाटत You असेल. may feel cold inside. आज रात्री तुम्हाला आतमधून थंडगार पडल्यासारखं वाटत असेल. But you are not alone. पण तुम्ही एकटे नाही. Light is near you. प्रकाश तुझ्या जवळ आलाय. Call out to the name of Jesus. येशूंच्या नावाला हाक मार. God will answer you. देव तुला उत्तर देईल. You may be walking in the shadow of death, कदाचित तुम्ही मृत्यू छायेत चालत असाल, but God is ready to shine upon your पण life. देव तुमच्या जीवनावरती उदय पावायला तयार आहे. Arise, shine, for your light has come. उठा आणि प्रकाशमान व्हा, कारण की तुमचा उदय आलाय. And the glory of the Lord has risen upon आणि you. देवाचा गौरव, देवाचं तेज तुमच्यावर उदय पावलंय. The world today is in a miserable condition. आजचं जग अतिशय भयानक अवस्थेत आहे. Bible says बायबल म्हणतं in Leviticus 26 verse 37, लेवीय 26 अध्याय 37 वचन, they will trip over each other ते एकमेकांवरती अडखळतील आणि पडतील. as they try to run away. जसं ते पळून जायचा प्रयत्न करतील, एकमेकांवरती ठेचा खाऊन पडतील. Even though no one is chasing them, जरी त्यांच्या मागे कोणी लागलेलं नाहीये तरी सुद्धा एकमेकांवर ठेचा खाऊन पडतील. you will not be able to stand against your enemies. तुम्हाला तुमच्या शत्रूंविरुद्ध उभं राहता येणार नाही. People will be living in fear. लोक घाबरून घाबरून जगायला लागतील They will run from nothing. आणि लोक शून्यातनं कुठेतरी पळत राहतील. They won't be strong. लोक बलवान राहणार नाही. They will fall लोक पडणार and they shall be confused. आणि लोक गोंधळणार. But पण when Jesus comes, जेव्हा येशू येतात everything changes. तेव्हा सर्व काही Your बदलतं. story changes. तुमची कथा बदलते. Today Jesus has changed millions of lives आज येशूने करोडो लोकांचं जीवन बदललंय. all over the world. संपूर्ण जगभरात करोडो लोकांचं जीवन येशूंनी बदललंय. Jesus is not just God of the West. येशू फक्त पाश्चिमात्य आणि वेस्टर्न कंट्रीजचा देव नाहीये. He is the God of the East. येशू इकडे पूर्वेकडचा पण
पण देव He आहे. is the God of the north and the south. येशू उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा पण देव आहे. He says, whoever calls on the name of the येशू Lord shall be म्हणालेले आहे, saved. जो कोणी प्रभूच्या नावाचा दावा करेल तो तारला जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. 1 Samuel 2:4 says, 1 शमूएल 2 अध्याय 4 वचन म्हणतं, the strong soldiers are broken, बलवान सैनिक तुटले, but पण people who fell down today are strong. जे लोक एकेकाळी खाली पडले होते ते आज मात्र बलवान उभे आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. People who once fell down today they are standing. एकेकाळी खाली पडलेली माणसं आज मात्र बलवान धडधाकट उभी आहेत. Jesus had made them to strong. Be येशूने त्या strong. लोकांना उभं केलंय बलवान करून, Because God takes the weak ones कारण की देव अशक्त लोकांना घेतो and makes them powerful. आणि त्यांना सामर्थ्यवान करतो. The आमेन. proud will fall, but the humble will rise. गर्विष्ठ खाली पडतील पण नम्र नेहमीवर येणार. Praise God. देवाला धन्यवाद. The हे लक्षात ठेवा, the light of Jesus is shining on the whole world. येशूंचा प्रकाश संपूर्ण जगात आज चमकत आहे, पसरत आहे. Because Jesus is the light of the world. कारण येशू आहेतच जगाचा प्रकाश. And when Jesus shines, आणि येशू जेव्हा प्रकाशमान होतात darkness has no place to hide. तेव्हा अंधाराला जागा उरत नाही कुठे लपायला. When light stands up, darkness sits down. प्रकाश उभा राहिला की अंधार खाली बसतोच. When light rises, प्रकाश जेव्हा उभा राहतो darkness falls. अंधार खाली पडतो. So follow Jesus, म्हणून येशूंच्या मागे चाला, and you will never walk like a blind म्हणजे man. तुम्ही कधी आंधळ्या माणसासारखं चालणार नाही. Because Jesus brings light, कारण येशू प्रकाश आणतात, not just to the world, केवळ जगाला नाही but even into your soul. तुझ्या या जीवात सुद्धा येशू प्रकाश आणतात. Praise God. देवाला धन्यवाद. One step toward Jesus येशूंकडे घेतलेलं एक पाऊल is one step out of darkness. म्हणजे अंधारातनं बाहेर काढलेलं एक पाऊल आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus doesn't just light up your path, येशू केवळ तुमच्या मार्गाला प्रकाशित करतात एवढंच He नव्हे, will light up your life. येशू तुझ्या जीवनाला प्रकाशित करतील. He will become your path. येशू तुझा मार्गच He will बनतील. become the way. येशू तुझा मार्गच बनतील. Praise God. देवाला धन्यवाद. His light does not flicker like a candle that is going to be burnt out. येशूंचा प्रकाश मेणबत्तीच्या वातीसारखा मिळमिळीत मिळमिळीत विजत नाही, It burns forever. तर तो कायमचा उज्ज्वलित प्रकाशित आहे. One day the sun will stop shining, एके दिवशी सूर्य चमकायचा बंद but होईल, my Jesus will never stop पण shining. माझे येशू चमकायचे कधी थांबणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Even your night has music when Jesus is near. येशू तुझ्या जवळ असले तर तुझ्या रात्रीत सुद्धा संगीत आहे. Praise God. Amen. 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 Where Jesus walks, जिथे येशू चालतात fear melts भीती वितळते and runs away, आणि पळून जाते. and hope rises in man. आशा माणसात उदय पावते. Praise God. देवाला धन्यवाद. The sun may rise for all, सूर्य सगळ्यांसाठी उदय पावत but आहे, only Jesus can light up the heart of all men. पण फक्त येशूच सगळ्या माणसांच्या हृदयांना तो प्रकाश देऊ The शकतो. sun cannot light up your life, सूर्य तुझ्या जीवनाला प्रकाश देऊ शकत नाही, but only the Son of God can light up your पण life. केवळ देवाचा पुत्रच तुझ्या जीवनाला प्रकाश देऊ शकतो. Darkness will flee in the name of Jesus. अंधार येशूंच्या नावात पळून जाईल. Demons are darkness. भूत आणि दुरात्मे तो सैतान अंधार आहे. Satan is darkness, सैतान अंधार आहे and he will flee आणि सैतान पळून जाईल, because Jesus has come. कारण येशू इथे आलेले See, आहे. already somewhere you are hearing some noises, बघा काही जागेतनं तुम्हाला लोकांचं किंचाळणं ऐकू येत आहे because ना, the darkness is fleeing. कारण की अंधार पळून जात आहे. Darkness is afraid of only light. अंधार फक्त प्रकाशालाच घाबरतो. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus येशू will light up your life tonight. तुझ्या जीवनाला आज रात्री प्रकाशित करतील. No storm can hide the light that comes from heaven. एकही वादळ स्वर्गातून येणाऱ्या प्रकाशाला लपवू शकत नाही. He who follows the light जो कोणी या प्रकाशामागे चालेल forgets the fear all his life. आयुष्यभर तो सगळ्या भीतीला विसरून जाईल. Praise God. हालेलुया. आमेन. Songs rise from sorrow दुःखातून गीतं जन्माला येतात. when Jesus comes. कधी येशू जेव्हा येतात तेव्हा दुःखातूनही गीतं जन्माला येतात, Praise God. की साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. Men and women go to work, पुरुष स्त्रिया सगळे कामाला जातात, but inside they are empty. पण आतमधून सगळे रिकामे आहे. They work all day. दिवसभर सगळे नोकरी धंदा करतात, They come home tired संध्याकाळी सगळे दमून थकून घरी येतात, and still feel that nothing is changing. तरी प्रत्येकाला असंच वाटतं काहीच बदललं नाही, काहीच बदललं नाही. Boss yells, माझा बॉस मला सारखा ओरडतो, money is not enough. पैसा मला पुरेसा नाही, Heart feels very heavy, माझ्या हृदयाला फार जड वाटत आहे, like carrying a big rock on their जणू shoulder. काही माझ्या
खांद्यावर मी मोठा खडक घेऊन चालत They आहे. are not going to work. कामाला जात They नाहीये, are carrying a heavy rock on their back. तर मोठा खडक पाठीवर घेऊन जात आहे. But they never reach the top. आणि कधी वर मात्र शिखर गाठत नाही. No joy. आनंद नाही, No peace. खुशी नाही, Just शांती नाही. stumbling through the whole day. केवळ संपूर्ण दिवस अडखळतायत, पडतायत, ठेचा खातायत, अडखळतायत, पडतायत, ठेचा खातायत. Many women are tired in heart. अनेक बायका हृदयातून दमल्यात, They care for their home. कारण की त्या बायका स्वतःच घर सांभाळत 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 दमल्या. Care for their children. मुलाबाळांना सांभाळत सांभाळत दमल्या, Care for their husband. कारण त्या बायकांना नवऱ्याची काळजी, मुलांची काळजी, घराची काळजी. But inside they feel alone. आतून त्या बायकांना एकटं वाटतं की मी सगळ्यांचं सगळं बघते, पण मला बघणारं या जगात कोणी नाही. They ask, is this all? आणि मग त्या बायका विचारतात, आयुष्य असंच असतं का? No one hears me. कोणीच माझं ऐकत नाही. They give much love, आणि प्रेम बरंच देतात. but they feel unseen. त्या बायका प्रेम इतरांना बरंच देतात, घराला, परिवाराला, पण सगळ्यांनी त्यांच्याकडे जणू काही आंधळा डोळा केल्यासारखा असतो आणि त्यांना असं वाटतं सारे असूनी माझा कुणीच नाही. Like flowers in the dark. आणि जसं अंधारातलं फूल, What is the use of that flower to bloom in the dark? काय फायदा अंधारामध्ये फुलं जरी उमलली तरी करायचं काय, तिथे अंधार आहे. The flower has value when they bloom in the light. त्या फुलाला तेव्हाच किंमत असते जेव्हा ते फूल प्रकाशात उमलतं. But many women are blooming in the dark. पण अनेक बायका आज अंधारात उमलतायत. Nobody is there to appreciate them. त्यांचं कौतुक करणारं कोणी नाही. Men try to be strong, आणि पुरुष दाखवतात बाहेरनं की आम्ही बळकट आहे, but many feel weak inside. पण अनेक पुरुषांना सुद्धा आतमधून अशक्त वाटतं. But because they are men, they don't show it. पण ते पुरुष आहेत, मर्द आहेत म्हणून दाखवत नाही. They hide pain like their old wound. वेदना अशा लपवतात ते पुरुष की जणू काही जुन्या जखमा लपवतात. They work. काम करतात. They try to lead. They try to lead. आणि पुढारी पण करायचा प्रयत्न करतात, सगळं चालवायचा प्रयत्न करतात. They say we are moving forward, आणि ते म्हणतात, ते पुरुष म्हणतात की आपण पुढे चाललो, but they don't know where they are heading पण to. त्या पुरुषांना माहित नाही ते कुठे चाललेत. They fear falling, त्या पुरुषांना भीती वाटते पडलो तर, but they don't speak. पण बोलत नाहीत का? कारण पुरुष आहे, मर्द आहे. Like a man who is blindfolded. जसा माणूस एखादा ज्याला आंधळी पट्टी बांधलेली आहे, How can he lead the whole family? कसं काय तो उरलेल्या परिवाराला चालवणार जेव्हा त्याच्या स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे? They will only see darkness, मग अंधारच दिसणार ना त्यांना. hitting in the dark, अंधारामध्येच ते चाच पडणार, hoping they will hit the target. आशा ठेवणार की नाही नाही मी नेम साधीन, नेम साधीन. How will it happen? पण नेम कसा साधणार? Even with good eyes, you don't aim the target. मग चांगल्या डोळ्यांनी सुद्धा आपल्याला नेम साधता येत नाही. What will happen when you are blindfolded? आणि माझा आंधळेच झालो, डोळ्याला पट्टीच बांधलेली असेल तर काय होईल? Bible says in Mark chapter 5, मार्कचा 5वा अध्याय बायबल म्हणतं, there was a man who acted very weirdly. एक माणूस होता जो विचित्र वागत होता. People were afraid of him. एक पुरुष होता जो विचित्र वागायचा आणि लोक त्याला घाबरायचे. He did not live in his house. तो त्याच्या घरात राहायचा नाही, He lived in tombs, तर तो थडग्यात कब्रस्तानात राहायचा lived among the dead. आणि सगळ्या मेलेल्या माणसांच्या बरोबर राहायचा. No clothes, no peace, no hope. अंगावर कपडे नाही, हृदयात शांती नाही, जगायची आशा नाही. Chains could not hold him. साखळ्या त्याला बांधू शकेना. Night and day he screamed. दिवस आणि रात्र तो मनुष्य किंचाळायचा. He cut himself with sharp stones. त्याने स्वतःला धारधार दगडांनी कापलं. His eyes were wild. त्याचे डोळे इतके असे एकदम मोकाट वाटायचे Soul was broken. आणि त्याचा जीव तुटलेला, He was all alone, एकटा पडलेला. forgotten by the family, सगळे परिवारही त्याला forgotten विसरून- by the world. परिवार, फॅमिली, जग सगळे त्याला विसरले. Darkness had made a home for him. अंधाराने त्याच्यासाठी घर केलं, तो अंधारात राहायचा. But one day, एके दिवशी the light stepped on the seashore. प्रकाश जी समुद्र किनारी प्रकाश चालत आला. Jesus came. येशू आले. He was not afraid of the graveyard. येशू काही कब्रस्तानाला घाबरत नाही. He was not afraid of demons. येशू काही सैतान दुरात्म्यांना घाबरत He was नाही. not afraid of darkness. येशू काय अंधाराला घाबरत He was नाही. not afraid of the storm. येशू नाही कुठल्या वादळाला घाबरत. The demons inside him आणि screamed, मग त्या माणसातले दुरात्मे किंचाळायला लागले what do you want with us? की काय पाहिजे तुला? But Jesus, पण येशू full of light, एकदम प्रकाशाने भरलेले he said, come out. म्हणाले त्याला, बाहेर निघ.
come out of this man. त्या माणसातल्या सैतानाला येशू म्हणाले, बाहेर निघ, या माणसाला सोड. The chains of darkness snapped. आणि अंधाराच्या साखळ्या तुटल्या. The devil left him. सैतान त्या माणसाला सोडून गेला. The man who once howled like a beast, जो मनुष्य एकेकाळी असा श्वापदासारखा जंगली जगायचा, now sat clothed calm, आता अगदी व्यवस्थित कपडे पोशाख घालून शांत बसला, in his right mind, शुद्धीत आला. like a child near the fire after long cold nights. की जसं एखादं लहान लेकरू खूप दिवस थंडीमध्ये कुडकुडत राहिलं, पण आता मात्र शेकोटीच्या शेजारी शांत बसला. Like a man lost in the darkness of the cave. असा माणूस की जणू त्या गुहेच्या अंधारात हरवलेला होता, पण आता सापडला. But God's light found him. देवाच्या प्रकाशाने त्याला शोधले. He who was lost is found. जो हरवला होता तो सापडला. Praise God. देवाला धन्यवाद. People were amazed. लोकांना आश्चर्य वाटलं. But Jesus didn't just heal him. पण येशूंनी त्या माणसाला फक्त बरं केलं एवढंच नाही. He gave him a purpose. येशूंनी त्याला बरं केलं आणि त्याच्या आयुष्याला संकल्प दिला. He gave him a mission. त्याच्या जीवनाला जगायला कारण दिलं, त्याला कामगिरी दिली. Jesus said, go home. येशू त्याला म्हणाले, घरी जा. Tell the people लोकांना जाऊन सांग, what good work God has done on your life. काय चांगलं काम देवाने तुझ्या जीवनात केलंय सांग. Praise God. देवाला धन्यवाद. That man who lived in darkness तो जो मनुष्य अंधारात जगायचा, started sharing about the light. त्याने प्रकाशाविषयी सांगायला सुरुवात केली. Why? का? Because he who finds light will tell light. कारण की ज्याला प्रकाश सापडतो तो प्रकाशच बोलणार. Darkness cannot speak about the light. अंधार प्रकाशाविषयी बोलू शकत नाही. Only light can speak about the light. प्रकाशच प्रकाशाविषयी बोलू शकतो. This man who came from the tomb, हा मनुष्य जो कब्रस्तानातनं बाहेर आलेला, now you are spreading the light of life to आता everyone. जीवनाचा प्रकाश तो सगळ्यांमध्ये पसरवत राहिला. Praise God. देवाला धन्यवाद. Even if you live in dark cave of your past, जरी तुम्ही लोक तुमच्या भूतकाळ नावाच्या अंधारमय गुहेत राहत असाल, Jesus will come searching for you. येशू तुम्हाला शोधत येतील. As Jesus came to search for this man of Gadara, जसं येशू ख्रिस्त गर्सेकरांच्या प्रांतातल्या या सैतानग्रस्त माणसाला शोधत आले, he didn't come searching for तो Jesus. माणूस नाही येशूंना शोधत आला, Jesus came searching for पण him. येशू त्याला शोधत आले. तुझे ढूंढने आया है वो, आवाज उसकी सुनो. He has come. तो आलाय. Jesus has come to heal you. येशू तुला बरं करायला आले. No place is too dark for the light to shine. कुठली जागा एवढी काळी अंधाराने भरलेली नाही की जिथं प्रकाशाला प्रकाशता येणार नाही. No darkness is so powerful that light cannot comprehend it. कुठलाही अंधार एवढा सामर्थ्यवान नाही की प्रकाशाचं ज्याच्या समोर चालणार नाही. No cave is too dark for Jesus to step in. कुठलीही अंधाराने भरलेली गुहा येशूंसाठी एवढी अवघड नाही की जिथं येशू त्याचा प्रकाश घेऊन येऊ शकणार नाही. Even a man full of demons मनुष्य जो दुरात्म्यांनी भरलेला आहे, can also be filled with purpose. तो सुद्धा जीवनात संकल्पाने भरू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus walks where no one else dares to walk. आणि जिथं कोणीही चालायची हिंमत करत नाही तिथं येशू चालतात. Even in the darkest of places, Jesus walks. अगदी निबिड अंधकारात सुद्धा येशू चालतात. Because he is the light of the आणि world. येशू जगाचा प्रकाश आहे. The light is never scared of darkness. प्रकाश कधीच अंधाराला घाबरत नाही. Because where the light goes, the darkness has to move. कारण जिथे प्रकाश जातो तिथून अंधार गेलाच पाहिजे. That grave clothes could not hold him. ती कब्रस्तानातली जी काही कापडं किंवा पोशाख त्याला धरू नाही शकला. Nothing of your past can hold you now. म्हणजे काय, भूतकाळातली कुठलीच गोष्ट तुला अडकवून ठेवू शकत नाही. The आता same voice that calmed the storm in this man's life, ज्या वाणीनं या माणसाच्या जीवनातलं वादळ शांत केलं, he will calm the storm that is there in your life tonight. तीच वाणी आज रात्री तुझ्या जीवनात जे वादळ सुटलंय त्याला शांत करेल. Jesus calmed the man in the tomb. येशू ख्रिस्ताने कब्रस्तानातल्या त्या सैतानग्रस्त माणसाला शांत He केले. can free you tonight. येशू तुम्हालाही आज रात्री मोकळ करू शकता. Your story should not end in chains and shackles. तुझी जीवन कथा साखळ्यांमध्ये आणि बंधनांमध्ये संपता कामा नये. It has to begin with the light of life. तुझी जीवन कथा जीवनी प्रकाशाने सुरू झाली पाहिजे. You have to change. तुला बदलायलाच हवंय. Jesus will change तू you. बदललाच पाहिजे आणि येशू तुला बदलतील. Bible says बायबल म्हणतं in Psalm 119 verse 105, स्तोत्र संहिता 119 105, God's word is a lamp to our feet. देवाचा शब्द आपल्या पावलांसाठी दिवा आहे, It's a light to our path. आपल्या मार्गाला प्रकाश आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Light will come when you turn to Him. जेव्हा तुम्ही देवाकडे वळाल प्रकाश तुमच्याकडे येईल. You know the sunflower always faces to the sun. तुम्हाला माहितीये ना, सूर्यफूल नेहमी सूर्याकडेच दिशा करतं. Wherever the sun moves, the sunflower also जिथे moves. कुठे सूर्य वळेल त्याच दिशेने सूर्यफूल वळतं. माहित आहे ना?
त्याला the- सूर्यफूल म्हणतात. In the same way, तसंच wherever Jesus moves, you need to move. जिथं कुठे येशू वळेल तिथे तू वळायचं. Wherever the torchlight moves, you have to move. जिथे येशूंची मशाल वळेल तिथं तू वळायचं. Turn away from your old ways, तुझ्या सगळ्या जुन्या मार्गांपासून वळ बेटा. from lies, from hate, from fear. तिरस्कारापासून वळ, खोटं बोलण्यापासून वळ, भीतीपासून वळ. When you step out of your dark tent, जेव्हा तू तुझ्या काळ्या तंबूतनं बाहेर येशील, only then the sun can touch you. मगच तो सूर्यप्रकाश तुला स्पर्श करेल, मगच ते ऊन तुला लागेल ना. When you don't step out of that dark tent of yours, तुझ्या त्या काळ्या तंबूतनं घरातनं तू बाहेरच पडला नाही, how can the sun shine on you? तर सूर्याचं ऊन तुला लागणार कसं? Many people, अनेक लोक they are sitting in the dark cave आपल्या स्वतःच्या अंधारमय गुहेत घरात आणि तंबूत बसून आहेत and blaming the sun for आणि not shining. सूर्याला दोष देत आहेत की तू ऊन पाठवलं नाही. The sun is saying, सूर्य म्हणतो don't blame me. मला दोष देऊ नको. You come out of that dark cave. ऊन पडलेलं आहे, तू तुझं ते काळं घर सोड, बाहेर निघ, Come out बाहेर ये. and I will shine on मी you. तुझ्यावरती प्रकाशित होईन, ऊन देईन. Jesus is saying, येशू बोलतायत, come out of your dark tent. बाहेर या, तुमच्या काळ्या तंबूंना सोडून बाहेर निघा. Come to me. बाहेर या, माझ्याकडे I या. will shed my light on you. माझा प्रकाश मी तुमच्यावर पाडीन. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Isaiah 9 verse 2, यशाचा 9वा अध्याय 2रं वचन बायबल म्हणतं, the people walking in darkness have seen a great light. अंधारात चालणाऱ्या लोकांनी एक महान प्रकाश पाहिला. You may sit in the shadow of death right now, कदाचित आत्ताला सुद्धा तुम्ही मृत्यू छायेत बसलेली असाल, but light now is knocking at your heart's door. पण आत्ताला या वेळेला या तासाला घटकेला प्रकाश तुमचं दार वाजवत आलाय. Let him enter you. त्या प्रकाशाला तुमच्यात प्रवेश करू दे. Even the smallest spark from God can set your whole life ablaze. देवाकडनं आलेली छोटी ठिणगी सुद्धा तुझ्या अख्ख्या आयुष्याला आग लावेल बेटा. तो प्रकाश आपल्याला गरजेचा आहे. You may feel lost, तुला असं वाटेल मी हरवलोय, but the light knows your name. पण प्रकाशाला तुझं नाव माहित आहे. तेरा नाम लेके तुझे बुला रहा है. The darkness can hide you, अंधार तुला लपवून ठेवेल, but पण the darkness cannot hide you when light comes. प्रकाश आल्यानंतर तो अंधार तुला लपवून ठेवू शकणार नाही. Even the longest night ends when you look up. लांब लचक रात्र सुद्धा संपते केव्हा? जेव्हा तू वर बघतो तेव्हा. You are not forgotten. तू विसरलेला नाहीयेस. You are only one step away from the light. लक्षात ठेव, तू विसरलेला नाहीयेस. तू प्रकाशापासून फक्त एक पाऊल लांब आहेस. Call हाक मार, and light will come. हाक मार, प्रकाश येईल. Don't wait to feel strong. वाट नको बघू की नाही नाही मला बरं वाटू दे मग मी येतो. Don't wait to become strong. वाट नको बघू की मला बळकट होऊ दे मग मी येतो. If I become strong, I will overcome. बळकट झालो ना तर मग मला सगळ्यावरती मात करता येईल असं म्हणू नको. Just walk towards the light. केवळ त्या प्रकाशाकडे चालत चालत ये. You are not too broken for God to rebuild you with fire. तू एवढाही तुटलेला नाहीयेस की देव तुझं जीवन परत आगीनं बांधू नाही शकणार. One cry to God देवासमोर एक अश्रू कधी गाळून तर बघ. can turn night into morning. रात्रीला नाही प्रकाशात आणि उजेडात बदललं तर तो देव नाही. कभी रोके तो देखो, कभी आके तो देखो, वो प्रभू है. Your story is not over yet. तुझी कथा अजून संपलेली नाहीये बेटा. Light is writing your new chapter. प्रकाश तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय लिहित आहे. The darkness you are in now may be the womb of your calling. ज्या अंधारात सध्याला तू आहेस, कदाचित तुझ्या हक्केचं ते उदर आहे, ओटी पोट आहे. Even if your eyes see nothing, जरी तुझ्या डोळ्यांना काही दिसलं नाही, your heart can still follow the light. हृदय तरी सुद्धा प्रकाशामागे चालू शकतं. Step out of the shadows. त्या सावलीतनं छायेतनं बाहेर The पड. sun is already ready to shine upon you. सूर्य तुझ्यावरती प्रकाशमान व्हायला तयार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. The heart that turns to light will never stay in darkness. जे हृदय प्रकाशाकडे वळेल ते कधी अंधारात राहणार नाही. A seed that is sown in darkness, जे बीज अंधारात पेरलंय, it has to rise up when the sun shines. सूर्यप्रकाश त्याच्यावर आल्यानंतर ते बी उगवायलाच पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. One spark from heaven is enough for you. स्वर्गातनं आलेली एक ठिणगी आणि एक किरण तुला पुरेसा आहे. It can chase 1,000 shadows. हजारो सावलींच्या आणि छायेच्या मागे तो लागेल आणि हकलून लावेल त्या छायेला आणि सावलीला. And so he who walks with light, म्हणून जो कोणी प्रकाशासोबत चालेल he never carries fear in his heart. तो कधी आपल्या मनामध्ये भीती घेत नाही.
तो घाबरून चालतच नाही. Light drives out every kind of fear and darkness. तो प्रकाश आपल्या आयुष्यातनं प्रत्येक पद्धतीची भीती आणि अंधार हकलून लावतो. Praise God. देवाला धन्यवाद. One Saturday, एका शनिवारी a woman in the gathering cried out एक बहीण होती लोकांच्या गर्दीतली, ती ओरडली and she fell down आणि मग खाली पडली. and she was shaking and she was screaming. अशी हादरत होती, जोर जोरात ओरडत होती. Something was inside her काहीतरी तिच्या आत होतं and she was brought on the stage. आणि मग तिला स्टेजवर आणलं. She said, something is moving in my stomach. ती म्हणाली माझ्या पोटात काहीतरी फिरतंय And then suddenly it is moving in my chest. आणि मग माझ्या छातीत ते फिरतंय, And suddenly it is moving in my back. मग आता माझ्या पाठीत फिरतंय And it says, I will kill you. आणि म्हणताय मी तुला ठार मारणार, मी तुला ठार मारणार. And that demon was speaking through her. दुरात्मा सैतान तिच्याद्वारे बोलत होता. Why did you come here? का तू इकडे आली? I told you not to come. मी तुला म्हणालो तो इकडे जायचं नाही. Now I will punish you. आता मी तुला शिक्षा करणार. Her hands hit herself. आणि तिचे हात मग स्वतःला मारायचे. Her body was in pain. तिचं शरीर दुखत The होतं. devil in her was raging. तिच्यातला सैतान असा धुमाकूळ घालत होता. But then I commanded the devil to leave her. मग तिच्यातल्या सैतानाला मी आज्ञा केली की तिला सोड In the name of Jesus. येशूंच्या नावात. That demon screamed. तो दुरात्मा ओरडला, He said, I won't go. किंचाळला, म्हणाला मी नाही जाणार. Why did she come here? का ती बाई इथे आली? But light does not ask for permission. पण प्रकाश काही परवानगी मागत नाही. Light will never ask permission from darkness. प्रकाश अंधाराला परवानगी घेऊन येणार नाही. Light never begs. प्रकाश भीक नाही मागत. Light never pleads for darkness to go. प्रकाश अंधाराला काकुलतेची विनंती करून सांगत नाही काही की तू जा. See, if there is darkness here, जे इथे अंधार आहे, you don't drive darkness by sweeping the floor, तुम्ही अंधाराला झाडून घालवता का? or you by your shouting. का तुम्ही किंचाळून अंधार घालवता? You just put on the light. तुम्ही लाईट लावता. Does darkness go मग अंधार जातो का? or does it stay? का राहतो? No, it does not stay. राहत नाही, जातो. In the same way, तसंच आहे. light always commands. प्रकाश नेहमी आज्ञा करतो. Darkness will not listen to anybody. अंधार कुणाचंच ऐकणार नाही. It listens only to light. अंधार फक्त प्रकाशाचंच ऐकतो. तू प्रकाश घे, प्रकाश लाव, अंधार जाईल. And so again I commanded, तर परत मी आज्ञा केली, stop hurting her. तिला इजा करायचं थांबव, Stop shouting. तिच्याद्वारे किंचाळायचं थांबव You must leave in the name of Jesus. आणि सोड तिला येशूच्या नावात. Suddenly there was silence. अचानक शांतता पसरली. Darkness was gone. अंधार गेला The woman stood up. आणि ती बाई उभी राहिली Eyes bright. आणि डोळे अगदी उज्ज्वल, Face was shining. चेहरा अगदी प्रकाशमान, There was smile on her lips. हास्य आलं ओठांवर. No more chains. आता नाही साखळ्या, No more darkness. आता नाही अंधार. Light had entered. प्रकाश तिच्यामध्ये प्रवेश केला. See, darkness has no choice. बघा, अंधाराला मग निवडच राहत नाही. When light comes, darkness has no choice. प्रकाश आतमध्ये आला की अंधाराकडे निवडच नसते. It has to leave. अंधाराला जावंच लागतं. And suddenly she was brightened up so much. आणि अचानक त्या बहिणीचं जीवन एवढं उज्ज्वलित झालं And she was set free. आणि ती मोकळी झाली. Praise God. तिला सुटका मिळाली. देवाला धन्यवाद. Darkness always hates the light. अंधार नेहमी प्रकाशाचा तिरस्कारच करतो And yet it cannot defeat the light. आणि तरीही तो प्रकाशाला हरवू मात्र शकत My नाही. light always wins. प्रकाश नेहमी, माझा प्रकाश नेहमी जिंकतो. Because Jesus is the light of life. कारण येशू जीवनाचा प्रकाश आहे. Where Jesus shines, जिथे येशू प्रकाशतात darkness cannot stay 1 ते minute. अंधार 1 मिनिट राहू नाही शकत. Praise God. देवाला धन्यवाद. When light steps in, जेव्हा प्रकाश आत येतो shadow is defeated. त्याला सावली आणि छाया हरते. Praise God. देवाला The धन्यवाद. day light will enter your home, ज्या दिवशी प्रकाश तुझ्या घरात येईल, there will be order in your home. तुझ्या घराला घरपण There येईल. won't be any confusion. तुझ्या घरात गोंधळ होणार There नाही. won't be fear. तुझ्या घरात भीती राहणार नाही. Jesus, the light has appeared. कारण येशू जो प्रकाश ते तुझ्या घरात आले. Praise God. देवाला धन्यवाद. Light has the power to break every dark chain. प्रकाशामध्ये सगळ्या अंधारमय साख्यांना तोडायचं सामर्थ्य आहे. Pray right now आता लगेच प्रार्थना करा. and say, Lord, म्हणा, प्रभू, light of life, जीवनी प्रकाशा, Jesus, येशू, I cry out from the shadows. मी सावलीतून तुला धावा करते. This world is stumbling in fear. हे जग भीतीत अडखळत आहे.
and in confusion. गोंधळात अडखळत But you are not far. पण तू लांब नाहीस. Lord, प्रभू shine upon my life. माझ्या जीवनावर प्रकाश, Shine upon my path. माझ्या मार्गावर प्रकाशित हो. Shine upon my heart. माझ्या हृदयावर उदय पाव. Lift me up when I fall. मी पडीन तेव्हा मला उचल. Guide me when I'm lost. मी हरवीन तेव्हा मला मार्ग दाखव. I reject the blindness of this world in the name of Jesus. या जगाच्या आंधळेपणाला येशूच्या नावात मी नाकारते. Let every dark spirit leave my people in Jesus' name. प्रत्येक काळा आत्मा माझ्या लोकांना येशूच्या नावात सोडून जाओ. Say, I reject the blindness of this world. म्हणा, मी या जगाच्या आंधळेपणाला नाकारते. I choose the light. मी प्रकाश निवडते. I choose the truth. मी सत्य निवडते. Jesus, येशू, be my fire in the night. रात्री तू माझी आग बन. Be my eyes in the fog. तू धुक्यात माझे डोळे बन. Let your light show me where to walk. तुझा प्रकाश मला दाखव कुठे चालायचं. Give me strength to stand. मला ताकद दे उभं राहायला. I trust you मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. because you are the light of my life. कारण तू माझ्या जीवनाचा प्रकाश The आहे. world may stumble, जग अडखळेल but I will not पण मी नाही because I अडखळणार. have accepted कारण Jesus. मी येशूंना स्वीकारलंय. Though confusion covers many, जरी गोंधळ अनेकांच्या हृदयात होईल, I will stand firm मी मात्र खंबीर उभा राहीन by God's truth. देवाच्या सत्यात. I will not be like those who fall without knowledge. मी नाही न कळत अज्ञानी माणसं पडतात तसं पडणार. I am not blind. मी आंधळा नाहीये. I am not lost. मी हरवलेला The नाहीये. word of God is my lamp. देवाचा शब्द माझा दिवा आहे. The chains of fear are broken भीतीच्या साख्या तुटलेल्या आहेत. because I belong to the light. कारण मी प्रकाशाच्या मालकीचा आहे. No plague will come near my dwelling एकही पीडा माझ्या घराजवळ येणार नाही. because God is with me. कारण देव माझ्या सोबत आहे. I will not walk in मी darkness. नाही अंधारात चालणार. I will not stumble मी नाही अडखळणार. because Jesus is the light of my life. कारण येशू माझ्या जीवनाचा प्रकाश आहे. The Lord is my light and my salvation. प्रभू माझा प्रकाश आणि तारण आहे. Whom shall I fear? मी खुळाला आणि कशाला घाबरू. Light goes before me प्रकाश माझ्या समोर चालत like आहे. a torch in the night. अंधारातल्या अग्निस्तंभासारखा God lights up my path. देवाने माझ्या मार्गाला प्रकाशमान केलंय. He guides my steps. देव माझ्या पावलांना मार्ग दाखवतो. Lord, I love you प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे. because you are my light. कारण तू माझा प्रकाश आहे. In your light I see clearly. तुझ्या प्रकाशात मला स्पष्ट दिसत In आहे. your light I see life. तुझ्या प्रकाशात मला जीवन दिसत You आहे. said, let there be light. तू म्हणाला प्रकाश होवो And there was light. आणि प्रकाश झाला. You are the true light तू खरा प्रकाश आहे who lights up everyone's life. जो प्रत्येकाच्या जीवनाला प्रकाशित With करतो. you is the fountain of life. तुझ्या सोबत प्रकाशाचा जीवनाचा झरा आहे. In your light we shall see more light. तुझ्या प्रकाशात आम्हाला अजून प्रकाश दिसणार आहे. I was once in darkness, एकेकाळी मी अंधारात होतो. but now I shine आता मी उज्ज्वल आहे. because of Jesus. येशूमुळे I'm not scared. मी घाबरत I'm नाही. not मी worried. नाही काळजी करत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. Now we will pray. आता आपण प्रार्थना करूया. We all like to put our lights on as soon as it turns late evening. जसं सायंकाळ व्हायला लागते, अंधार व्हायला लागतो, आपल्याला सगळ्यांना दिवे लावायला आवडतात. Though it is costly, आणि जरी महाग असतं ते, though you have to pay the light bill, जरी इलेक्ट्रिसिटीचं बिल द्यावं लागतं you आणि don't mind paying the bill, तरी सुद्धा तुम्ही बिल भरायला तयार होता. but you want the light. पण तुम्ही म्हणता प्रकाश पाहिजे घरात, Everyone wants light. उजेड पाहिजे घरात, सगळ्यांना उजेड हवा आहे. Nobody likes darkness. कोणालाच अंधार आवडत नाही. Get them, get them, get them. त्यांना वर आणा, In the वर name आणा. of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Are you ready, people? तयार आहात का माझ्या लोकांनो? Yes. तयार आहात का? Your light is ready. तुझा प्रकाश आणि जीवन तयार आहे. The light of life, जीवनी प्रकाश, whose name is Jesus. ज्याचं नाव आहे येशू. He didn't say, I am the light of a family. तो असं नाही म्हणाला मी फक्त फॅमिलीचा किंवा कुटुंबाचा प्रकाश आहे. He didn't say, I am the light of the West. तो असं नाही म्हणाला मी वेस्टर्न कंट्रीज पाश्चिमात्य देशांचा प्रकाश He आहे. said, I am the light of the तो world. म्हणाला मी जगाचा प्रकाश आहे. त्यात सगळे आले. Now is your time. आताची वेळ तुझी आहे. You have to call upon Him तू त्याचा धावा करायला and हवा let Him touch you. आणि प्रभूंना तुला स्पर्श करू दे. When darkness goes, अंधार गेला fear goes, की भीती जाते, doubt goes, शंका जाते, confusion goes. गोंधळ जातो.
पहिले अंधार जाऊ दे म्हणजे सगळं बाकीचं जाईल. When light comes, प्रकाश आला ना, peace comes. उजेड आला ना, Joy comes. की बेटा शांती आणि आनंद येतो. The birds don't chirp in the night, आकाशातले पक्षी रात्री नाही चिवचिव करत, but early morning, पण पहाटे पहाटे when the sun rises, सूर्योदय व्हायला आला they start chirping. की पक्षी चिवचिव करायला लागतात. That is the power of light. प्रकाशातलं उजेडातलं ते सामर्थ्य आहे. And that's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, I am the light of the world. मी या जगाचा प्रकाश आहे. Praise God. देवाला Are धन्यवाद. you ready? तयार आहात? And raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर कराल, One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. And right now you have to cry out. आणि आता या वेळेला सर्वांनी रडून प्रार्थना Let करा. Jesus touch you. येशूंना तुम्हाला स्पर्श करू दे. Let Jesus alone drive that darkness that is in you. येशूंना एकट्यांनाच तुझ्यातला तो प्रकाश हाकलून लावू दे. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. असाल तर मग डोळे बंद करा आणि माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Lord Jesus, I need you. प्रभू येशू, मला तुझी गरज आहे. I need you, मला Lord. तुझी गरज आहे प्रभू. Without you, my life is in a mess. तुझ्याशिवाय माझं जीवन बर्बाद आहे. I am dwelling in मी darkness. अंधारात राहत आहे. Light is gone. प्रकाश गेलेला I आहे. am confused. मी गोंधळलोय. I am living in fear. मी भीतीत जगत आहे. Jesus, येशू, come ये. and touch me right मला now. स्पर्श कर. Come and touch me right now. ये आणि आता या वेळेला मला स्पर्श कर. Jesus is coming. येशू येत आहेत. Jesus is coming. येशू येत आहेत. Right now he is coming. आता या वेळेला येशू येत आहेत. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the people in Jesus' name. सोड लोकांना येशूंच्या Leave the नावात. people in Jesus' सोड name. लोकांना येशूंच्या नावात. Every sickness go in प्रत्येक Jesus' name. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Every darkness go in Jesus' name. प्रत्येक अंधार येशूंच्या नावात जाऊ दे. Every pain in the body vanish in Jesus' सगळ्या name. अंगातल्या वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Jesus is coming. येशू येत आहेत. He is coming. येशू येत He आहेत. is touching you right येशू तुला now. आता स्पर्श He करतात. is driving out the darkness from येशू you. अंधाराला तुझ्यातनं घालवतायत. He is driving out the sickness from येशू you. आजारांना तुझ्यातनं घालवतायत. Every headache, डोकेदुखी I command you in मी आज्ञा Jesus' name. करतो येशूंच्या नावात. Leave सोड in Jesus' name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या Every नावात. body pain अंगवेदना vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Every swelling, अंगावर आलेली swelling in the सूज, body, अंगावर आलेली सूज vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात जा. It is going, it ते is जात going. आहे, ते जात आहे, It is happening. घडत आहे. Your heaviness is going. तुझा सगळा जडपणा ओझ In जात the आहे. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Skin disease, त्वचा रोग vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Every skin disease, go in Jesus' name. सगळा त्वचा रोग येशूंच्या नावात जाऊ दे. Lumps in the body, अंगावर आलेल्या गाठी, people who have lumps in the body, ज्या लोकांच्या अंगावर गाठी आल्या आहेत, vanish in Jesus' name. येशूंच्या नावात त्या जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या In नावात, the name of Jesus. येशूंच्या नावात. Spondylitis, मानेचा आजार, people suffering with ज्या spondylitis, लोकांना मानेचा आजार झाला, vanish in Jesus' name. येशूंच्या नावात तो जाऊ दे. Arthritis, संधिवात, be gone in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये जाऊ दे. Piles problem, मूळव्याधाचा आजार, people suffering with piles, ज्या लोकांना मूळव्याध झालाय, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them in आणि त्यांना Jesus' name. आरोग्य दे. येशूंच्या नावात. Tumor, ट्यूमर, people suffering with ज्या tumor, लोकांना ट्यूमर झालंय, let this tumor vanish in ते Jesus' ट्यूमर name. येशूंच्या नावात जाऊ दे. In Jesus' name. येशूंच्या People नावात. suffering with ज्या ulcer, लोकांना अल्सर be झालंय, gone in Jesus' name. येशूंच्या नावात ते जाऊ Let दे. that ulcer vanish in Jesus' अल्सर name. येशूंच्या नावात जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Broken bodies, तुटलेले शरीर, broken bones, तुटलेली हाडं be healed in Jesus' name. येशूंच्या नामात बरी होऊ दे. Heart problem, हृदयाचे आजार, people suffering with heart त्या problem, लोकांना हृदयाचे आजार आहेत, be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Liver problem, लिव्हरचे आजार be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Stone in the kidney, किडनी झालेले खडे, Lord, I pray you touch them. प्रभू ही प्रार्थना करतो तू त्यांना स्पर्श कर Let those stones be crushed in the name of आणि त्या Jesus. खड्यांचा चुरा होऊ दे येशूंच्या नावात. Now, आता in the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Issue of blood, सारखा होणारा रक्तस्राव, bleeding trouble, रक्तस्रावाचा be आजार healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Be healed in
in Jesus' name. येशूंच्या नावात भराव दे. Those who cannot sit down, ज्या लोकांना खाली बसता येत you नाही, have problems in the kneecap, ज्या लोकांच्या गुडघ्यांच्या वाट्यांना आजार आहे, place your hand there. आपला हात आपल्या गुडघ्यांवर Let ठेवा. Jesus touch you. येशूना तुम्हाला स्पर्श करू दे. Come on, call, call, call. चला सर्वांनी त्याचा दावा करा, करा. Jesus is seeing your tears. येशू तुमचे अश्रू पाहताय. He is seeing your brokenness. येशू तुमचं तुटकेपण पाहताय. He knows your broken heart. येशूना तुमचं तुटलेलं हृदय माहित आहे. Right now he is doing something new. आता या वेळेला येशू काहीतरी नवीन करताय. He is driving out the darkness. येशू अंधाराला हकलून He लावताय. is giving you hope. येशू तुम्हाला आशा देत He आहे. is showing the light. येशू तुम्हाला प्रकाश He is दाखवताय. enlightening you. येशू तुला उज्ज्वलित He करताय. is showing you the direction. येशू तुम्हाला दिशा He दाखवताय. is speaking to you. येशू तुझ्याशी बोलताय. Your fear is going. तुझी भीती जात आहे. Your doubt is going. तुझ्या शंका जात Your आहे. confusion is तुझा going. गोंधळ जात आहे. Live in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या Now नावात. you double. आता सैताना Who is troubling the जो people? या लोकांना त्रास देतो, I command you in तुला Jesus' मी name. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave. सोड Double go. सैताना जा. Double go. सैताना जा. Double go. सैताना जा. In Jesus' name. येशूंच्या नावात जा. Every witchcraft power. चेटू करणी, Every demonic power. सैतानी शक्त्या, Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Every spirit of darkness. सगळा अंधकाराचा आत्मा, Every chains. सगळ्या साखळ्या Be snapped open in Jesus' name. येशूंच्या नावात तुटू देत. So the devil is going. म्हणजे सैतान The devil जातोय. is going now. सैतान जातोय आता. Darkness is going now. अंधार जातोय आता. Darkness is leaving your heart. अंधार तुझ्या हृदयाला सोडून जातोय In आता. Jesus' name. येशूंच्या नावात. Every divination. सगळी तंत्र मंत्र, Every witchcraft विद्या, power. चेटू करणी, Every evil power. सगळ्या दुरात्म्यांची शक्ती, Come on, you also say. तुम्ही पण बोला. Say, devil, leave me in म्हणा, Jesus' name. सैताना मला येशूंच्या नावात सोड. Say, every witchcraft power, leave me in Jesus' म्हणा, name. चेटू करणी येशूंच्या नावात मला सोड. Say, every demonic power, leave me in Jesus' म्हणा, name. सैतानी शक्त्या येशूंच्या नावात मला सोड. Every darkness, leave me in Jesus' name. सगळा अंधार येशूंच्या नावात मला सोड. Every fear, leave me in Jesus' सगळी name. भीती येशूंच्या नावात मला सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Confusion, leave in Jesus' सगळा name. गोंधळ येशूंच्या नावात मला Leave सोड. me in Jesus' name. सोड मला येशूंच्या नावात. Every poverty, go in Jesus' name. सगळं दारिद्र्य येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Lord, bless them all. प्रभू या सर्व लोकांना आशीर्वाद दे. Whatever they need, give it to या them. लोकांची जी काही गरज आहे ती भागव. Those who need a job, give them a ज्यांना job. नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Father, bless them all. माझ्या देवा बाप्पा सगळ्यांना आशीर्वादित कर. Those who need a house, give them a ज्यांना house. घर हवी त्यांना घर दे. Let there be peace at home. लोकांच्या घरात शांती नांदू Let there दे. be joy at home. लोकांच्या घरात आनंद असू दे. Those who are in debts, remove them from जे their कर्ज debts. बाजारी आहेत त्यांचं कर्ज काढ. In Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या Let नावात. every family thrive. प्रत्येक कुटुंब भरभराटीला येऊ दे. Let there be unity in the family. लोकांच्या कुटुंबात एकी असू दे. Let there be joy in the family. लोकांच्या कुटुंबात आनंद असू दे. Every vices leave in Jesus' name. सगळी व्यसन येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Be free in Jesus' name. मोकळे व्हा येशूंच्या नावात. Those women who need children, ज्या बायकांना संतान हवंय bless them, Lord त्या God. बायकांना संतानाचा आशीर्वाद दे. Those who want to fly abroad, ज्यांना फॉरेनला जायचंय help them, Lord. त्यांना विजे लावून दे, त्यांना घेऊन जा. And bless them all. आशीर्वादित कर सर्वांना. Bring a smile on their face. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आण. Give them promotion. त्यांना बढती दे. Give them elevation. त्यांना उन्नती दे. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मागतो तू आई. Amen and amen. आमेन. Give a big आमेन. clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Now, don't worry. आता काळजी करू नका. God has taken charge of your life. देवाने तुमच्या जीवनाचा ताबा घेतलाय. Darkness cannot stay अंधार आता राहू नाही शकत. as long as Jesus stays with जोवर you. येशू तुझ्या सोबत राहतील तोवर अंधार नाही राहणार. Pray every day. रोज प्रार्थना करा. Seek God's face. रोज देवाला प्रार्थना करा. This week something good is going to happen. या आठवड्यात काहीतरी चांगलं होईल. Something good you will hear. काहीतरी चांगलं तुम्ही ऐका. Some good news you will hear. काहीतरी चांगली बातमी तुमच्या कानावर And पडेल. come and share the testimony. आणि मग Coming येऊन week. तुम्ही साक्ष सांगा पुढच्या आठवड्यात. Get your family, get your friends. कुटुंबाला मित्रांना सर्वांना घेऊन या. God will bless them all. देव सर्वांना आशीर्वाद देईल. Praise God.